नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार आणि काय आहे सध्याची परिस्थिती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची आणि कांदा भावामुळे एकंदरीतच शेतकऱ्यांना काय नुकसान होत आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईक करून घंटा नका, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत करू शकता. पावसाने कांदा उत्पादकांचे स्वप्न भंगले, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. एकंदरीतच या ठिकाणी अवकाळी आणि मान्सूनच्या तडाख्यात नाशिकच्या लासलगावसह या ठिकाणी कांदा उत्पादक पट्ट्यात मोठा फटका बसला आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर खऱ्या अर्थानं दोन पैसे शेतकरी बांधवांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहतेच. तरी देखील या ठिकाणी अशा प्रकारच्या संकटामुळे शेतकरी अत्यंत हताश आणि एकदम या ठिकाणी बघितलं तर पूर्णतः बिकट परिस्थिती शेतकरी बांधवांची झालेली आहे. दोन पैसे मिळावं शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असताना देखील या ठिकाणी बघितलं तर वारंवार शेतकरी विरोधी निर्णय हे सरकार शेतकऱ्यांच्या संबंधित घेताना दिसत आहे. परंतु या ठिकाणी दोन पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा राहती. तरी देखील हे सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आसमानी संकट शेतकऱ्यांवर वारंवार येत आहे आणि अवकाळी पावसामुळे मान्सूनच्या तडाख्यामध्ये या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचा, कोट्यावधी रुपयाचा कांदा खराब झालेला आहे आणि सडलेला आहे. आणि तरी देखील या शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांच्या कांद्याला अद्याप देखील भाव नाही आहे. दोन पैसे मिळण्यासाठी शेतकरी वारंवार या ठिकाणी सरकारकडं या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी अपेक्षा करतोय. तरी देखील हे सरकार न जुमानता या ठिकाणी शेतकरी विरोधी निर्णय या ठिकाणी वारंवार घेताना दिसत आहे. धन्यवाद. लक्षणं